नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. महाराज तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दत्त जयंती महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दत्तगुरू या त्रिमूर्तींना आपले दैवत मानणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. दत्त जयंतीनिमित्त राज्यातील खेडोपाडी शहरांमध्ये दत्त मंदिरामध्ये भाविक लोक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये दत्त जयंतीचे विशेष महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मात दत्तात्रेय महाराजांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला. त्यामुळे हा दिवस दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. यंदा 2025 मध्ये गुरुवार 4 डिसेंबर म्हणजेच उद्या दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दत्तात्रेयांचे हिंदू धर्म ग्रंथामध्ये वर्णन ब्रह्मा विष्णू महेश यांचे संयुक्त अवतार म्हणून केले आहे. भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने त्रिमूर्तीची पूजा करण्याइतकेच फळ प्राप्त होते. आणि बघा, दत्तांची पूजा केल्याने आपल्यावरती या तिन्ही देवतांची कृपा राहते असे मानले जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र दत्त जयंती साजरी केली जाते. दत्तात्रेयांची जयंतीला दत्तगुरूंची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होते. या दिवशी पवित्र स्नान करून पूर्वजांचे प्रार्थना केल्याने मागील जन्माची पापांपासून मुक्ती मिळते. तसेच धार्मिक ग्रंथामध्ये दत्त महाराजांचा जन्म ऋषी अत्री आणि अनुसया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन आहे. दत्तात्रेयांचे 24 गुरूंसाठी देखील ते प्रसिद्ध आहेत. दत्तात्रेयांनी 24 गुरूंकडून दीक्षा घेतल्याचे सांगितले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही 4 डिसेंबरला सकाळी 8:37 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 5 डिसेंबर रोजी सकाळी 4:45 होत आहे. दत्त जयंतीचा शुभमुहूर्त आहे तो सकाळी 5:14 पासून ते सकाळी 6:06 आहे. संध्याकाळी जर तुम्हाला पूजा करायची असेल तर 6 वाजून ते 6:24 असणार आहे. जर तुम्हाला दुपारी पूजा करायची असेल तर दुपारी 12:20 पासून ते 1:58 असणार आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, सकाळी स्नान करून पूजा करायची, तसेच व्रताचा संकल्प करावा. त्याचबरोबर पूजास्थळ ही स्वच्छ करून पूजा मांडणी करावी. शुभमुहूर्त सुरू झाल्यावर ताटामध्ये लाल कपडा ठेवून त्याच्यावरती दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा आणि भगवान दत्तात्रेयांना फुले आणि हार अर्पण करायची. नंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा. नंतर आरती करा. इच्छेनुसार नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास पूजा केल्यानंतर गरजूंना अन्न धान्य कपडे यांचं दान करा. कमीत कमी 108 वेळा दत्तात्रेय मंत्राचा पठण करा. रुद्राक्षाच्या माळेने तुम्ही जप करू शकता. ओम द्रम दत्तात्रेयाय नमः, ओम श्री गुरुदेव दत्त, या शिवाय दत्तात्रेय स्तोत्र, तसेच अवधूत गीतेमधील स्तोत्र आणि दत्त चालिसा, दत्त बावणी याचेही तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद घरामध्ये टाळावे. नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश केला तर आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करतात म्हणजे काय, तर आपण घरामध्ये भांडण कटकट वादविवाद करत असतो, वाईट साईड घरामध्ये बोलत असतो. तर या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. उपवास जर करणं शक्य असेल तर आवर्जून उपवास करायचा. त्याचबरोबर दत्तात्रेयांची जी मूर्ती आपण बघतो त्याच्या आजूबाजूला बघा 4 कुत्रे दिसतात आपल्याला. तर ते 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत: ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. याचबरोबर दत्तात्रेयांचे जे त्रिमुख आहे ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं त्रिगुणात्मक प्रतीक आहे.
त्याच्या मागे जे उंबराचं झाड आपल्याला दिसतं तर त्या ठिकाणी त्यांचा निवास असतो आणि दत्तांच्या आजूबाजूला जी गाय आपल्याला दिसते तर ती संपूर्ण पृथ्वीचं प्रतीक मानली जाते. तर त्यामुळे या दिवशी गाई आणि कुत्र्याची सेवा अवश्य करावी. शक्य असेल तर आवर्जून गाईला आणि कुत्र्याला काहीतरी आपल्याला खायला द्यायचं. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला जे काही स्तोत्र मंत्र सांगितले आहेत त्याचं पठण करायचं. आता बघा, उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला एक प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर आपल्याला घरामध्ये हा जर उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख, दोष, अडचणी आहेत त्या दूर होतील. तसेच लोक आपल्याबरोबर बोलण्यासाठी, भेटण्यासाठी तळमळतील. मागे पुढे सुद्धा ते बघणार नाहीत. तसेच अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल, लक्ष्मी स्थिर राहील, इच्छापूर्ती होईल, आलेला पैसा घरात टिकेल, घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल, दारिद्र्य संपेल, गरिबी संपेल, असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत कधी करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझे चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही. घरात आलेला पैसा हा घरात टिकत नाही. सतत तो अडचणी, अडथळी यामध्ये खर्च होऊन जातो किंवा आजूबाजूला असे काही जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात तर त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही किंवा त्यांची जी नजर आहे ती आपल्या घराला लागते आणि त्यामुळेच घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी सुरू होतात, दोष आपल्या घराला लागतात. या काही समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी किंवा मग तुमची एखादी इच्छा असेल मनामध्ये धनप्राप्तीची, लक्ष्मीप्राप्तीची, तर त्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, ज्यावेळेस आपण हा उपाय करत असतो तेव्हा ते भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करणे महत्त्वाचं आहे. कारण हे सर्व उपाय आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात. त्यामुळे उपाय हा श्रद्धेने करा, भक्तीने करा. नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तो बघायला मिळेल. आता दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला जो उंबराचं झाड आहे म्हणजेच औदुंबराचं झाड आहे तिथे हा उपाय करायचा आहे. तिथे काय करायचं, एक तांब्याभर पाणी ते घ्यायचं, अर्पण करायचं आणि बेसनाचा लाडू आहे तर तो प्रसाद स्वरूप ठेवून त्या झाडाची तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आणि तिथे बसून तुम्हाला दत्त भावनेचं जे पठण आहे ते करायचं. हा प्रभावी उपाय करायचा. बघा, करून तुम्ही बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल. दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण दत्त जयंतीची पूजा करतो, अभिषेक करतो, पण या 2 तासाच्या राहू काळामध्ये आपल्याला चुकूनही पूजा, अभिषेक करायचा नाही. तर आता हा काळ कोणता आहे तर आपण जाणून घेणार आहोत. दिवसाचे अनेक वेगवेगळे काळांमध्ये वर्गीकरण केलं असतं. त्यातला राहू काळ हा अत्यंत अशुभ मानला जातो. तर या काळामध्ये आपण जर पूजा केली तर त्याचे दोष आपल्याला लागतात. तर तुम्हाला जो गुरुवारचा राहू काळ असणार आहे तो दुपारी 1:30 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत असणार आहे. या 1:30 ते 3 या कालावधीमध्ये आपल्याला चुकूनही दत्त महाराजांची जी पूजन आहे ते करायचं नाही. त्याचबरोबर अजून एक काळ असणार आहे ते म्हणजे 12 ते 12:30. 12 ते 12:30 ही दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते. म्हणून हा काळ जो आहे तो आपल्याला पूजन या काळात करायचं नाही आणि सांगितलेल्या पद्धतीने 1:30 ते 3 जो आहे त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पूजन जे आहे ते करायचं नाही. इतर मग तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये तुम्हाला टाईम भेटेल तुम्ही पूजन करू शकता. मूर्तीवरती अभिषेक करा किंवा मग घरामध्ये फोटो असेल तर फोटोसमोर बसून श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं पठण करा. अशा पद्धतीने छोट्या सेवा तुम्ही करू शकता. करून बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जाणवेल. बघा, झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.